नमस्कार शेतकरी मित्रांनो. मित्रांनो, जर आले प्लॉट काढणी थांबली तर व्यापारी एक 100-200 रुपयांनी तेजीमध्ये प्लॉट मागत असतात. तर मित्रांनो, व्हिडिओला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण आपली 2 दिवस झाले गॅप पडला होता, माफी असावी. रोजच्या रोज डेली अपडेट आपण देण्याचा शब्द दिला होता, पण नाही जमत, माफी असावी. मित्रांनो, जर कधी व्यापाऱ्यानं पुढे होऊन किंवा मागणी केली 41ने देता का, 42ने देता का, तरीसुद्धा शेतकरी देत नाही. असं आता ह्या 2 दिवसापासून चालू आहे की 41ची मागणी होते, 42ची मागणी होते. तर मित्रांनो, आज आपण सविस्तर इथं चर्चा करणार आहे आले बाजार भावाची. तर मित्रांनो, आज वार मंगळवार, आज 23 डिसेंबर. सर्व शेतकरी बांधवांना राष्ट्रीय शेतकरी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 23 डिसेंबर. तर मित्रांनो, आजचे आले बाजार भावाची जर चर्चा करायची म्हटली तर एक 37 रुपयापासून तर एक 39 रुपयापर्यंत सौदे झालेले. 41-42ची मागणी झालेली. एक अर्धा सौदा झाला बी असेल. जर झाला असेल तर कमेंट करून सांगा मित्रांनो, या ठिकाणी सौदा झाला. म्हणजे सर्व शेतकऱ्यांना कमेंट दिसतात. वाटल्यास नंबर पण टाकू शकता तुम्ही, बा इथं या शेतकऱ्याचा नंबर असा सौदा झाला. कारण पुरेपूर शेतकऱ्यांना मदत होईल. 2 दिवसापासून चालू आहे की 41-42चे सौदे चालू आहे, मागणी करताय बा व्यापारी. पण 39 रुपयापर्यंत आपल्याला कन्फर्म माहिती आहे मित्रांनो. 39 रुपयापर्यंत सौदे हे झालेले. आणि VIP माल जर असला चांगला तर त्याचे 41 रुपयापर्यंत बी झाले असतील. चांगली गोष्ट आहे. त्याच्यातला जो डागी माल आहे, डागी माल एक 8 रुपयापासून तर एक 10-12 रुपयापर्यंत डागी मालाचे सौदे झालेले. मित्रांनो, असंच जर टप्प्याटप्प्यानं जर चालू राहिलं प्लॉट काढणे तर 100% हे बाजार असेच टिकून राहतील. असे 100% आपण आश्वासन देतो. 100% भाव टिकून राहतील. आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला आणखी, ही जी तेजी आहे मित्रांनो, एक 32 रुपयापासून 100-200, 100-200, 100-200, एक 40 रुपयापर्यंत आलेली आहे. ही तेजी गपकन वाढलेली तेजी नाही. लक्षात असू द्या हा शब्द आपला. जी झपाट्याने तेजी वाढलेली आहे ती झपाट्याने रिवर्स येते. आणि जी थोडी वाढलेली आहे ती एकदम रिवर्स येत नाही, झपाट्याने रिवर्स येत नाही. ती पण अशी थोडी रिवर्स येते. ही गोष्ट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, तुमच्याकडे काय सौदे चालू आहे ते पण कमेंट करा. व्हिडिओ कुठपर्यंत जातोय ते पण कमेंट करा. कारण शेतकऱ्यांना मदत झालीच पाहिजे. कारण काही भागाकडे व्यापारी लोक कमीच असतात. त्याच्यामुळे काही शेतकऱ्यांना नाही माहीत नाही राहत. हां, एक गोष्ट, एक जालना जिल्ह्याकडून सुद्धा, एक बुलढाणाकडून सुद्धा आपल्याला फोन आले की दादा आमच्याकडे तर 30-32च म्हणताय. तर एक गोष्ट सांगतो तुम्हाला की जिकडं थोडीफार लागवड कमी तिकडे व्यापारी कमी असतात, किंवा मग वॉशिंग सेंटर नसतं, त्यांना लोडिंग वॉशिंग सेंटर दूर असतं. त्याच्यामुळे असा हा भावाचा फरक असू शकतो, असं आपण सांगू इच्छितो तुम्हाला. परत आणखी एक फोन आला होता की सरसकटसुद्धा सौदे चालू आहे. जर चांगला नॉर्मल जर डागी माल असला, समजा एका एकरामध्ये समजा 5-6 क्विंटल, तर एक 35 रुपयापर्यंत सरसकटचे सुद्धा सौदे झालेले. आणि जर कधी 50% डागी माल असला तर एक 28 रुपयापासून तर 30 रुपयापर्यंत त्याचे पण सौदे हे चालू आहे मित्रांनो. मित्रांनो, तुमच्याकडे काय सौदे झाले कमेंट करून नक्की सांगा. कारण हे प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असलं पाहिजे. म्हणजे कमेंट जर केली तुम्ही तर 100% हे शेतकऱ्यापर्यंत मेसेज जात असतो. कमेंट बॉक्स नक्की पहा शेतकरी मित्रांनो. जय जवान जय किसान.